नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी भूमिती. भूमिती हा सब्जेक्ट खूप अवघड मानला जातो मुलांना. मुलांना खूप अवघड जातो भूमिती हा सब्जेक्ट, कारण मुलं सूत्रपाठ करत नाहीत, भूमितीकडे जास्त लक्ष पण देत नाहीत, कारण भूमिती हा सब्जेक्ट जास्त विचारला जात नाही असा त्यांचा भ्रम आहे. पण आता आयोगाने मुंबई आणि कुसडगावच्या 2 पेपरमध्ये भूमितीचे जास्तच कल टाकलेला वाटतो, कारण 4 ते 5 क्वेश्चन भूमितीचे पडलेले आहेत. त्यासाठी असा आयोगाचा असा असतो की जे गोष्ट त्यांनी थोडीशी केली ते समोर चालून जास्त करू शकतात. तर भूमितीचे कमीत कमी 5 ते 6 क्वेश्चन तरी पडू शकतात, कारण हे 5 ते 6 क्वेश्चन हे मेरिटचे असू शकतात. तर ज्या मुलांना भूमिती हा सब्जेक्ट अवघड जातो त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक्स आणि सबस्क्राईब करा, कारण खूप एकदम सोप्या आणि एकदम अ, म्हणजे एकदम ढासू पद्धतीने भूमिती शिकवणार आहे मी तुम्हाला. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. ते आपल्या चॅनलचं नाव आहे मॅथ प्रॉब्लेम. मॅथ प्रॉब्लेम या चॅनलला खाली लाल कलरचा सबस्क्राईब करा बटन आहे, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. तर मी येत आहे आपल्या समोर भूमिती घेऊन. भूमिती म्हणलं की पहिलेच मुलांना घाम फुटतो, कारण भूमिती कधी आपण शाळेत शिकलेलो नाही, कारण भूमिती हा सब्जेक्ट खूप अवघड असल्यामुळे आपण शाळेत कधी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. भूमितीमध्ये परिमेय पाठ करा, हे करा ते करा, 12 भानगडी होत्या त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी आपण 10वीला कधी लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. पण आता आपण पोलीस भरती करत आहे, याच्यामुळे आपल्याला आता हा प्रॉब्लेम जाणवत आहे. कारण हा प्रॉब्लेम म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम नाहीये. आपल्या माध्यमातून तुम्हाला एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करून देण्याचा हे घेत आहे. तर मित्रांनो, भूमितीमध्ये काय मित्रांनो, की भूमिती एवढा सब्जेक्ट असा आहे की भूमितीमध्ये ह्या 12 भानगडी आहेत. हे त्रिकोण काढा, ते चौकोन काढा, ह्या आकृत्या त्या आकृत्या, हे सूत्रपाठ करा, इष्टिका चिती काढा, घनचिती घनफळ, हे ते खूप साऱ्या भानगडी आहेत मित्रांनो. पण हे मी एकदम सोप्या पद्धतीने घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी. तर भूमितीमध्ये पहिला आपला चॅप्टर शिकायचा आहे त्रिकोण. त्रिकोण त्रिकोण म्हणजे ज्या भूमितिक आकृतीला 3 कोन असतात त्यास त्रिकोण असे म्हणतात मित्रांनो. ज्या भूमितिक आकृतीला 3 कोन असतात त्यास त्रिकोण असे म्हणतात. तुम्हाला त्रिकोणाची जर आकृती पाहायची असेल तर ही त्रिकोणाची आकृती आहे. तर मित्रांनो, अशी पण त्रिकोणाची आकृती असू शकते, कारण याला पण 1 2 3 असे 3 कोन आहेत. 1 2 3 या 3 कोणाला नाव देऊन टाकू, ए बी सी. 3 कोन, ज्या भूमितिक आकृतीला 3 कोन असतात त्यास त्रिकोण असे म्हणतात. तर मित्रांनो, त्रिकोणाच्या हे पुसून टाकतो थोडस मी. तर मित्रांनो, ज्या त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणजे तुम्हाला समजलं का, त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 अंश कशी असते. तर हा बघा मित्रांनो, हा 90 अंशाचा कोन, हा 30 अंशाचा कोन, हा 60 अंशाचा कोन. म्हणजे 90 प्लस 30 प्लस 60 किती होतात मित्रांनो, 180 अंश. आणि मित्रांनो, कधीच होऊ शकणार नाही की त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 पेक्षा जास्त किंवा 180 पेक्षा कमी असू शकते, कारण त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 अंशच असते. तर मित्रांनो, त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या मापाची बेरीज 360 असते. तर बघा मित्रांनो, 360 कसं, 90 120 150. आता इथं 90 कुठून आलं, इथं 90 आहे म्हणून इथं 90 घेतलं का, तसं नाही. इथं 60 आहे तर म्हणजे इथे 120 कसं काय घेतलं, त्याची दुप्पट केली का, तसं पण नाही. इथं 30 आहे तर मग इथं 150 कसं. तर मित्रांनो, तसं नाहीये. आंतरकोनाच्या मापाची बेरीज 90 अंश असू शकते. तर मग 90 कोण 90, आता एक आंतरकोन आणि बाह्य कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. तर 90 मध्ये गेले तर 90 बाहेर राहिले, त्याच्यासाठी 90. आता इथं 30 अंश गेलेला आहे मध्ये, आंतरकोन किती आहे 30 चा. मग 30 चा म्हणल्यावर 150 बाकी राहिले, मग ते 150 प्लस. तर मग इकडे 150 झाले, इथं 60, आंतरकोन किती आहे 60 चा, तर बाह्य कोन कितीचा असणार 120 चा. तर या सगळ्यांची बेरीज मित्रांनो 360 एवढी येऊ शकते. तेवढीच यावं लागते त्याला 360, कारण त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या मापाची बेरीज 360 आहे. एकदम पूर्ण हे झालेलं आहे मित्रांनो. तर त्रिकोणाचे 2 प्रकार पडतात मित्रांनो. त्रिकोणाचे 2 प्रकार कसे पडतात, कोनावरून पडणारे प्रकार. कोनावरून पडणारे प्रकार म्हणजे कसं, हे कोण आहे, हे कोण आहे, हे कोण आहे. तर कोनावरून कसं प्रकार पडतात मित्रांनो, आता हा 90 अंशाचा आहे, हा 30 अंशाचा आहे, हा 60 अंशाचा आहे. म्हणजे ह्या कोणाचं नाव काय असू शकतो, काटकोन. काटकोन का मित्रांनो,
आता मी समोर तुम्हाला सांगणारच आहे काटकोन ह्या त्रिकोण आकृतीला काटकोन काऊन म्हणले, कारण आपण याला दुसरं नाव का देऊ शकलो नाही, कारण ह्याच्यामध्ये एक कोन जो आहे तो 90 अंशाचा आहे आणि दुसरे अदर कोन जे आहे इथं 90 पेक्षा कमी आहे इथं, म्हणून त्याला काटकोन असं नाव दिलेलं आहे. मग इथे जर मित्रांनो बाजूवरून दुसरा प्रकार काय, बाजूवरून पडणारे प्रकार. बाजूवरून म्हणल्यावर कसं, आता इथं 60 आहे ना हा कोन, इथं 60, इथं 60, तिन्ही कोन सारखे झाले ना, समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण, समभुज नावातच समभुज, सारखे भुज म्हणजे कोण, सारखे कोण, सारखे कोण. तर ते समोर शिकणारच आहे आपण. तर कोणावरून पडणारे प्रकार, कोणावर पडणारा पहिला प्रकार आहे लघुकोन. लघुकोन, ज्या त्रिकोणाचे आंतरकोन मित्रांनो, ज्या त्रिकोणाचे आंतरकोन हे 90 अंश पेक्षा कमी असते त्यास लघुकोन असे म्हणतात. समजलं का मित्रांनो, ज्या त्रिकोणाचे आंतरकोन हे 90 अंश पेक्षा कमी असते त्यास लघुकोन असे म्हणतात. आता ह्याला लघुकोन म्हणू शकतो का आपण, म्हणू शकतो का लघुकोन, नाही म्हणू शकत याला, कारण ह्याच्यामध्ये 90 अंशाचा एक कोन आहे, असं मान्य आहे. दुसरे दोन कोन 90 पेक्षा कमी आहेत, पण एक 90 अंशाचा कोन आहे ना, म्हणून त्याला काटकोन नाव आहे. तर लघुकोनाची डायग्राम अशी असते मित्रांनो. लघुकोन हे बघा मित्रांनो, लघुकोन असा असतो. हा झाला त्रिकोण, आपल्या त्रिकोणाला नाव देऊ आपण ए बी सी. ये कोण आपल्याला काय करणार आहे, 90 अंश पेक्षा कमी घेणं आहे. 90 अंश पेक्षा कमी घेतलं की 60 घेऊ आपण, बरोबर. 60 घेतलं, इथं पण इथं 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 70 घेऊ, बरोबर आहे. हा 60, हा 70, किती झाले मित्रांनो, 60 आणि 60 120 आणि ते 10 130, बाकी किती 50. हा 50 अंशाचा कोन करून टाकू आपण. म्हणजे समजलं का मित्रांनो तुम्हाला, मधल्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज आपल्याला 180 अंश करणं आहे. तर मग तुम्ही 180 अंश 90 पेक्षा कमी कसे भरू शकतात, त्याप्रमाणे तुम्ही कोन ठरवू शकतात. मग हा, आणि आता ह्याचा बाह्य कोन काय झाला, याचा बाह्य कोन, याचा बाह्य कोन काय 110 अंश. समजलं ना, मध्ये 70 आहे, बाहेर 110 आहे, म्हणजे पूर्ण किती होऊ शकतात 180 आहे. आंतरकोन व बाह्य कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. इथं 50, इथं 50, बाहेर किती 130. आता इथे 60 आहे, इथे 60, आता इथे 60 म्हणल्यावर किती बाकी किती राहिले, इथे 60 म्हणल्यावर बाकी किती राहिले मित्रांनो, बघा बरं. इथे 60 म्हणल्यावर बाकी 120 आणि 120, 120 अंश, 120 अंश. तर हा पहिला प्रकार आहे, ज्या त्रिकोणाचे आंतरकोन हे 90 अंशापेक्षा कमी असते त्यास लघुकोन असे म्हणतात. तर याला नाव काय देऊ शकतो आपण, लघुकोन. लघुकोन या आकृतीचं नाव काय मित्रांनो, लघुकोन. कारण याच्यामध्ये 90 अंश पेक्षा कमी अंशाचा कोन आहे व लघुकोन हा 90 अंश पेक्षा कमीच असतो. ज्या त्रिकोणाचे आंतरकोनापैकी एका कोनाचे माप 90 अंश व इतर दोन्ही कोन 90 पेक्षा कमी असतात. म्हणजे समजलं का मित्रांनो तुम्हाला, ज्या त्रिकोणाच्या आंतरकोनापैकी एका कोनाचे माप 90 अंश व इतर दोन्ही कोन 90 पेक्षा कमी असतात. म्हणजे तुम्हाला आंतरकोन हा समजलेला आहे ना, आंतरकोन म्हणजे हा त्रिकोणाच्या मध्ये जो पण आकडा असतो ते आंतरकोन असतो. आंतरकोन, आता इथे काय सांगितलेले, ज्या त्रिकोणाच्या आंतरकोनापैकी एका कोनाचे माप 90 अंश, म्हणजे एक कोन 90 अंशाचा व इतर दोन्ही कोन 90 पेक्षा कमी, हे 60 हे 30, हे दोन्ही कोन 90 पेक्षा कमी आहेत ना, मग याला काटकोन म्हणू शकतो. या आकृतीला नाव काय देऊ शकतो आपण, काटकोन. कारण काटकोनाचं सूत्रच, काटकोनाची व्याख्याच तशी आहे ना, एक कोन 90 व दुसरी इतर दोन्ही कोन 90 पेक्षा कमी, तर याला काटकोन म्हणू शकतो आपण. मग त्याच्यानंतर त्रिकोणावरून पडणारा तिसरा प्रकार आहे, ज्या त्रिकोणाचे आंतरकोनापैकी एक कोन हा 90 पेक्षा मोठा असतो व इतर दोन्ही कोन 90 पेक्षा कमी असतात. म्हणजे ह्याची आकृती समजली का मित्रांनो तुम्हाला, ह्याची आकृती अशी काढू आपण, अशी नाही, ह्याची आकृती बघा, ह्याची आकृती अशी काढू आपण. हा पण कोनच आहे, 1 2 3, ह्याला पण कोन आहे, 3 कोन. त्रिकोणाची व्याख्या काय मित्रांनो,
ज्या भूमितीय आकृतीला 3 कोन असतात त्यास त्रिकोण असे म्हणतात. ही काय एक दोन्ही सारख्याच आकृती आहे. मग आता याचा अंतर कोण किती घ्यायचा 90 एका कोणाचं माप काय घ्यायचं आपल्याला 90 पेक्षा मोठा. 90 पेक्षा मोठा आपण 120 अंश घेऊ. 120 सांगितल्यावर 180 मधून 120 गेले मागे किती राहिले 60. हा 30 चा करू. हा 30 म्हणजे समजलं का मित्रांनो. विशाल कोन ज्या त्रिकोणाचे अंतर कोणापैकी एक कोन हा 90 पेक्षा मोठा असतो व इतर दोन्ही कोन 90 पेक्षा कमी असतात त्यास विशाल कोन असे म्हणतात. तर हा कोन 90 पेक्षा मोठा आहे ना 90 पेक्षा मोठा आहे ना हा. तर हा 30 कोन हा 30 यांची बेरीज किती होते 120 प्लस 30 प्लस 30 180 अंश. आता अंतर कोणाच्या मापाची बेरीज 180 असेल तर बाह्य कोणाच्या मापाची बेरीज काय असेल 360. व एका अंतर कोन व एक बाह्य कोन यांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश. समजलं का मित्रांनो तुम्हाला. तर हे होते त्रिकोणावरून पडणारे प्रकार. तर आता आपल्याला समोर काय बघायचं आहे बाजूवरून पडणारे प्रकार. आता बाजूवरून पडणारे प्रकार कसा असतो. आता हा झाला हा कोणावरून पडणारे कारण यांचा कोन 120 30 60 हा कोणावरून पडणारे प्रकार होते. आता बाजूवरून पडणारे प्रकार बाजू म्हणजे कोण 1 2 3. तर बाजूवरून पडणारे प्रकार कसे असतात. आता समजा हा त्रिकोण काढला आपण त्रिकोण काढला. आता ह्या त्रिकोणाचं माप काय ठेवू आपण नाही हे त्रिकोण हा नाही जमणार. तर बघा मित्रांनो हा जमल बघा हा. तर याचा माप ठेवू आपण 60 अंश ह्याचा ठेवू 60 अंश व ह्याचा 60. त्रिकोणाला नाव देऊ ए बी व सी. तर 60 60 60 तिन्ही कोण कसे आहेत मित्रांनो सारखे. तिन्ही बाजू कसे आहेत 1 2 3 ह्या तिन्ही बाजू कसे आहेत सारख्या. सारखं जे असतं त्याला काय भूमितीयमध्ये काय नाव असतात सम म्हणजे सारखा आणि भुज म्हणजे कोण. सारखा कोण असणाऱ्याला समभुज त्रिकोण असं नाव देण्यात आलेलं आहे. बाजूवरून पडणारे प्रकार भूमितीमध्ये बाजूवरून पडणारे प्रकार म्हणजे पहिलेच काटकोनाच्या म्हणजे त्रिकोणावरून पडणारे प्रकार किती होते कोणावरून पडणारे प्रकार 3. तसं बाजूवरून पडणारे प्रकार पण 3 आहेत. तर बाजूवरून पडणारा पहिला प्रकार आहे मित्रांनो समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोणाची व्याख्या त्याच्या नावामध्येच लपलेली आहे मित्रांनो. आपल्याला कुठे बघायची गरज पण नाहीये. मी दिलेली व्याख्या पण वाचायची गरज नाहीये तुम्हाला. कारण समभुज सम म्हणजे काय मित्रांनो सम म्हणजे सारखे बरोबर आहे मित्रांनो. आणि भुज तर भुज म्हणजे काय कोण. या दोघांना एकत्र केल्यावर काय होतो सारखे कोण म्हणजे ज्या कोणाच्या मापाची बेरीज अंतर कोणाच्या मापाची बेरीज हे सारखे असते. म्हणजे ज्या कोणाचे अंतर कोण हे सारख्या मापाचे असतात. समजलं का मित्रांनो तुम्हाला. हे पुसून टाकतो मी थोडस. ज्या कोणाचे अंतर कोण हे सारख्या मापाचे असतात. सारख्या मापाचे म्हणजे कसे आता तर हा बघा हे बघा त्याची आकृती नंबर 1 आहे हे. तर आकृती नंबर 1 मध्ये बघा सारखा हा कोण कितीचा आहे ए 60 चा बी 60 3 60 म्हणजे अंतर कोण आहे ना अंतर कोणाचे सारखे माप आहेत. सारखे माप म्हणजे समभुज त्रिकोण. तर दुसरा प्रकार पडतो मित्रांनो समद्विभुज त्रिकोण. आता याची पण व्याख्या इथं दिल्याप्रमाणे वाचायची गरज पण नाहीये. ह्याच्या पण शब्दाच्या त्याच्यामध्ये नावामध्ये त्याची व्याख्या दिलेली आहे. सम आता सांगितलं सम म्हणजे सारखे आणि द्वि म्हणजे काय मित्रांनो द्वि म्हणजे दोन. द्वि म्हणजे काय दोन. तर समद्विभुज कोण. आता भुज म्हणजे तुम्हाला आत्ताच सांगितलं 2 मिनिटाखाली भुज म्हणजे कोण. तर यांना एकत्र केल्यावर काय होतो सारखे दोन कोण
सारखे दोन कोन. म्हणजे समजलं का मित्रांनो तुम्हाला? ज्या कोणाच्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज ज्या कोणाच्या आंतरकोनाचे माप हे दोन कोन हे सारखे सारखे असतात त्यास समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. तर त्याची आकृती नंबर 2 बघा मित्रांनो. आकृती नंबर 2 ला आपण नाव दिलेलं नाही, नाव देऊन टाकू ABC. आता याच्यामध्ये ए कितीच आहे? 50 अंश. सी किती आहे? 50 आणि बी किती आहे? 80. तर बघा मित्रांनो, ए आणि सी सारखे आहेत ना, म्हणजे समद्विभुज ठरलो. आणि नंतर मग बी एक वेगळा आहे. आता तुम्हाला अशी एक शंका मनात असेल मित्रांनो की हे कोणाचे माप ह्याची बेरीज 180 अंश भरू शकते का? तर 100% मित्रांनो ह्याची बेरीज 180 अंशच भरणार. 180 अंशच भरू शकते याची बेरीज. कारण बघा तुम्ही 50 आणि 50 किती झाले? 100. 100 आणि 80 किती झाले? 180. तर कोण बाजूवरून पडणारा तिसरा प्रकार आहे मित्रांनो समभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण. सॉरी मित्रांनो, तर तिसरा प्रकार कोणता आहे? विषमभुज त्रिकोण. ज्या कोणाच्या आंतरकोनाचे माप हे वेगवेगळे असतात. विषमभुज, विषम म्हणजे वेगळा, विषम म्हणजे एकदम वेगळा. तर विषमभुज वेगळे वेगळे कोण, वेगळे वेगळे कोण मध्ये ज्या कोणाचे आंतरकोनाचे माप हे वेगवेगळे असतात. वेगवेगळे म्हणजे कसं? आता इथं किती कोण होते? 2 सारखे होते. इथं 3 पण सारखे होते. आणि इथे काय राहील? 3. आकृती नंबर 3 ला आपण नाव देऊ ABC. तर इथं एक 60 आहे, एक 80 आहे, एक 40 आहे. कोणता तरी कोण तुम्हाला सारखा दिसतो का मित्रांनो? काय एखादा कोण सारखा सारखा आहे का याच्यात? नाही. त्याच्या नावातच आहे विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण. आता मित्रांनो हे एवढं जे तुम्हाला रामायण महाभारत जी सांगायची गरज पडली, हे परीक्षेला समजा परीक्षेला ह्याच्यावर क्वेश्चन पडत नाही, पण परीक्षेला कशा ह्याच्यावर अवलंबून कसा क्वेश्चन पडतो. आता आपण जे समोर उदाहरण घेणार आहे ते ह्या कोणावरून स्पष्ट होऊ शकतात. कारण तुम्हाला ही जर संकल्पना नीट समजली नसेल तर, कारण ही संकल्पना समजली नाही तर समोरचे गणित तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी ही संकल्पना तुम्हाला समजून सांगण्याची एकदम अत्यंत गरज असते. नाहीतर मग डायरेक्ट क्वेश्चन बी घेऊ शकतो ना आपण. मग डायरेक्ट क्वेश्चन घेतल्यावर तुम्ही फक्त क्वेश्चन पाठ ठेवणार आणि ज्या दिवशी तुम्हाला क्वेश्चन विसरून जातील त्या दिवशी तुम्हाला ही संकल्पना लक्षात राहील का? नाही. आणि पण तुम्हाला ज्या दिवशी ही संकल्पना एकदम व्यवस्थित समजून जाईल त्या दिवशी तुम्हाला ते समोरचा गणित जरी विसरून गेला, काय तुम्हाला जो येणारा जो गणित येणारा गणित जो आहे तो जरी विसरून गेला तरी तुम्हाला संकल्पनाच्या बेसिसच्या आधारावर तुम्हाला समोरचे गणित सोडवता येतात. त्याच्यासाठी मित्रांनो कधी पण आपला बेसिक पक्का करायचा. पहिले बेसिकला महत्व द्यायचं. ते म्हणतात ना की जुन्या म्हाताऱ्या लोकांना जपा, ते पुढं आपल्याला नाही भेटणार. तसं आहे मित्रांनो भूमितीमध्ये संकल्पना दूर करा. भूमिती म्हणजे दुसरं काहीच नाही. भूमिती काहीच नाही, एकदम सोप्या पद्धतीनं आणि एकदम सोपी आहे. जर त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं ना मित्रांनो, भूमिती एवढं सोपं काहीच नाही. मग त्याच्याकडे जर एवढं लक्ष दिलं तर, कारण 4 ते 5 मार्क मिळतात. 4 ते 5 मार्क मिळणार आहेत आपल्याला भूमितीचे. आणि हे 4 ते 5 मार्क मेरिटचे असू शकतात मित्रांनो. कारण भरपूर पोरं आहेत असे की जे भूमिती करत नाही आणि त्यांना सूत्र पण जमत नाही. तर मग सूत्रपाठ, भूमितीमध्ये सूत्रपाठ असायलाच पाहिजे. सूत्रपाठ असली की ही संकल्पना आणि सूत्र याच्या बेसिसवर तुम्ही कसला बी गणित आणि कसला बी काही पण येऊ द्या, तुम्ही 100% सोडवणार म्हणजे सोडवणार. याची गवाही मी घेतो मित्रांनो. आता आपल्याला पुढे चालून आता आपल्याला ह्याच्यावर पडणारे क्वेश्चन बघणं आहे. आता ही झाली संकल्पना मला वाटतंय असं मित्रांनो की तुम्हाला सगळ्यांना समजली असेल. आणि जर समजली नसेल तर तरी पण तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि रिपीट करा त्याला आणि डबल एकदा संकल्पना समजून घ्या मित्रांनो. कारण संकल्पना समजली तरच तुम्हाला समोरचा बेसिस समजणार आहे. संकल्पनाच्या बेसिसवर आपल्याला समोर गणित घ्यायचे आहे. भरपूर सारे गणित आहेत मित्रांनो. भूमितीमध्ये खूप सारा पार्ट आहे. भूमितीमध्ये काय काय आहे? चौकोन आहे, हा त्रिकोण झाला, चौकोन आहे, चौकोनाचे भरपूर प्रकार पडतात. समभुज चौकोन, हे आयत फियत सगळं आयत पण ह्याच्यातच येतो. आयत सगळं त्याच्यामध्ये इष्टिकाची ती काढा. मग ते असा अजून एक क्वेश्चन असतो
एवढी एवढी गाडी, चाकाचे फेरे एवढ्या एवढ्या किलोमीटरवर, किती चाकाची एवढ्या त्रिज्याची चाक आहे, मग त्याचे फेरे किती येणार. एकदम सोप्या आणि एकदम सोप्या पद्धतीने सूत्र पाठ केल्यावर मित्रांनो तुम्हाला हे जमणार म्हणजे जमणार, 100% जमणार तुम्हाला. मग आपल्याला जायचं का, आपल्याला समोर गणिताच्या आपल्या आपल्या भूमितीच्या त्रिकोणावरच्या जे क्वेश्चन प्रॉब्लेम पडतात त्या प्रॉब्लेम कडे जायचं ना आपल्याला. तर आता पहिला प्रॉब्लेम घेणार आहे आपण, पहिला प्रॉब्लेम घेणार आहे. तर हे झाले ते हे कोण बाजूवरून पडणारे आणि आपल्या कोणावरून पडणारे कोण 3 आणि 3 6 झाली मित्रांनो. तर आपल्याला चालायचं आता त्रिकोणाच्या पहिला क्वेश्चनाकडे जे पोलीस भरतीला पडू शकतो आणि असे क्वेश्चन पडलेले आहेत मित्रांनो. तर हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करणे, आता ह्याच क्वेश्चनची तयारी करणे. आता बेसिक संकल्पना तर आपली कन्सेप्ट तर दूर झाला असेल, तर बेसिक संकल्पना दूर झाली असली म्हणल्यावर तर आपल्याला पुढचा गणित जमायलाच पाहिजे. तर पुढचा गणित असं आहे, एका त्रिकोणाचे कोन 3x + 4 2x + 4 5x + 2 असे त्यांचे माप आहेत मित्रांनो. असे त्यांचे काही आहेत माप, असे आपल्याला माप देऊन टाकतात आणि याच्यावरून आपल्याला 3 क्वेश्चन विचारू शकतात. आता त्यांच्यामध्ये पोलीस भरतीला एकच विचारू शकतात, या तिन्हीपैकी कोणता पण एक विचारू शकतात. तर आपल्याला तिन्ही क्वेश्चनची तयारी करून घ्यायची मित्रांनो. एकाच गणितामध्ये तिन्ही पण क्वेश्चन आपल्याला कसे जमल ह्याचा मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. सर्वात लहान अंतरकोन हा एक क्वेश्चन पडतो. सर्वात मोठा बाह्य कोन विचारतात, तर कोणाचा प्रकार कोणता आहे हा विचारतात मित्रांनो. तर ह्याला चला तर बघा आपण बघू मित्रांनो की ह्याला कसं सोडवायचं. आता यांच्या कोणाचे माप लिहून टाकायचे. 3x + 4 प्लसचं चिन्ह द्यायचे मित्रांनो. 2x + 4 प्लस 5x + 2. आता बघा मित्रांनो 3x + 4 2x + 4 आणि 5x + 2 हे काय झाले माप. आता त्रिकोणाचा अंतर्कोनाच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश. तर 180 अंश लिहून लिहायचे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सॉल्व्ह करायचे. हे झालं समीकरण, आपलं समीकरण झालं तयार. आता समीकरण सोडवावं लागतं आपल्याला. आता समीकरणामध्ये ही बेरीज दिलेली आहे. तर बेरीज तर एकदम सोपी आहे मित्रांनो. बेरीज तर ही सगळ्या मुलांना जमतेच आणि सगळ्यांना ज्यांना पण जमत नाही त्यांनी बेरीजचं चॅनलवर जाऊन बेरीजचे व्हिडिओ बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर बेरीज जमत नसेल तर मी असं करायचं ठरतो की तुम्हाला बेरीज जमते मित्रांनो. 3x 2x 5x यांची बेरीज किती झाली मित्रांनो. 3x + 2x किती झाली 5x. 5x + 5 10x 10x प्लस हा प्लसचं चिन्ह कंटिन्यू. 4 आणि 4 किती झाले 8. 8 आणि 2 किती झाले 10. ही 10 बराबर 180 ला 180. मी थोडस वर लिहितो मित्रांनो कारण आपल्याला खाली गणित सोडवण्यासाठी जागा पाहिजे. 10x + 10 बराबर 180. तर आता हा समीकरण आपल्याला सोडवणं आहे मित्रांनो. तर चलाकडे चल न्यायचे. चलाकडे चल म्हणजे इथे x, आता इथं जर y असला असता तर इथला x किंवा y आपण इकडे 10x कडे आणला असता, पण इकडे काहीच नाहीये. मग चलाकडे चल आणायचे आणि संख्याकडे संख्या न्यायच्या. म्हणजे 10x च्या ठिकाणीच राहू द्यायचं. मग बरोबरचं चिन्ह द्यायचं. मग हे 10 आहे ना, 10च्या समोर कोणता चिन्ह आहे प्लसचा. आता प्लसचा चिन्ह बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर मायनस होतो मित्रांनो. हा नियम आहे. तर नियम कसे आहेत त्यांचे की प्लस 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 होतात मित्रांनो. हे गणिताचे बेसिक नियम आहेत. हे ह्याच्यावरून गणित सोडवावं लागतो आपल्याला. बोडोमॉस ह्याच्यावरून सोडला जातो. प्लस मायनस मायनस होतात मित्रांनो. मायनस मायनस प्लस आणि पहिला मायनस दुसरा प्लस हा पण मायनस. हे असा नियम आहे. तर बरोबर चिन्हाच्या अलीकडचा जो पण चिन्ह आहे त्याची चिन्ह बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर बदलून जातात. मग 180 हे 10x प्लस मध्ये होते ते तिकडे गेल्यावर -10. आता 10x 180 मधून 10 गेल्यावर किती राहतात मित्रांनो 170. 170. आता 170 म्हणल्यावर हे x आणि 10च्या मध्ये कशाचं चिन्ह नाही म्हणजे काय असतं तिथे गुणाकाराचं चिन्ह असतो. तर 10
हे एक्स म्हणजे कसं मित्रांनो, हे एक्स इथं एक्सच्या ठिकाणी एक्स राहू द्यायचं, कारण आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आणि यांच्या मापांची बी माप काढायची, त्यांची त्रिकोणाची काय करायची माप काढायची. आपल्याला माप एक चल मध्ये दिलेले, आपल्याला पूर्ण अंकामध्ये माप काढायचे त्रिकोणाची. 170 गुणाकार, गुणाकार ज्या संख्याचा गुणाकार असतो यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे ना, गुणाकार बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर भागाकारामध्ये जाऊन जातो. तर 170 ला हा गुणाकारातला इकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला तर 10 भाग जातो. आता याला सॉल्व्ह करायचं मित्रांनो, याला भाग द्यायचा आपल्याला. तर भागाकार कसा, हे शून्य कटला, हे शून्य कटला, बाकी किती राहिले 17. x ची किंमत किती आली 17. आता हे काय आपलं कोण नाही मित्रांनो, x ची किंमत आली 17. आता ह्याच्यावरून आपल्याला काढणं आहे 3x 2x 5x चे माप काढणे आहेत. हे 3x + 4 2x + 4 आणि 5x + 4. आता इथं लिहितो मित्रांनो 3x + 4. आता x ची किंमत किती आलेली आहे 17. तर 3 गुणिले 17 गुणाकाराचे चिन्ह काही नाही मध्ये गुणाकाराचे चिन्ह असतो तिथे +4. 17चा 3चा गुणाकार करायचा आपल्याला. 17चा पाडा यायला पाहिजे, त्याच्यासाठी पाड्या पाठ करावं लागतात आपल्याला, आणि ते आपण कधी केलेलं नाही. त्याच्यासाठी आपल्या सोप्या आणि एकदम गावठी पद्धतीने काय करायचा 17चा आणि 3चा गुणाकार करायचा. कसं, आता हे तर 3चा तर पाडा येऊ शकतो ना. 3 7 21, 21 ला 1, हातच्याला 2, 3 1 3, 3 आणि 2 5, 51. आता यांचा गुणाकार काय आला मित्रांनो 51. 51 प्लस हे 4 किती होतात मित्रांनो 55. हा झाला पहिला कोण, पहिला किती झाला 55. आता दुसरा बघायचा आपल्याला. दुसरा काय आहे 2x + 4, 2x + 4 बरोबर. आता इथं 2 गुणिले x ची किंमत किती आहे 17. आता इथं 17, इथं आपल्याला जसं 17/3 17 गुणिले 3 केलं होतं तसं आता आपल्याला 17 गुणिले 2 करायचे मित्रांनो. 2 7 14, 14 ला 4 हातच्याला 1, 2 1 2 आणि 1 3, 34. 34 मित्रांनो, सॉरी +4. आता हे 34 हे +4 किती झाले 38 आणि 2x आणि मग नंतर तिसरा राहिला. आता आपला तिसरा 5x + 2. आता याची किंमत 5 गुणिले 17 + 2. आता 17/2 करायचं आपल्याला. 17/5, 5 7 35 ला 5, हातच्याला 3, 5 1 5, 5 आणि 3 8, 17 5 85, 85 + 2 85 + 2 87. तर हे झाले आपले तिन्ही कोण मित्रांनो. आता या कोणांना काय करायचं एका आकृतीमध्ये समाविष्ट करायचे आपल्याला. आकृतीत कसं बघा मित्रांनो, याला P Q आणि R असे 3 नाव देऊ आपण यांना. तर पहिला कोण काय आहे 55, P ला 55 करू आपण. दुसरा काय आलेला आहे 38, तिसरा काय आलेला आहे 87. आता तुम्हाला मित्रांनो बेसिक संकल्पना जर तुमची एकदम चांगली झालेली असेल तर तुम्हाला बघितल्या याच्यावरून समजून जाईल याच्यामध्ये सर्वात लहान अंतर कोणतं आहे. सर्वात लहान अंतर कोण सांगू शकता ना तुम्ही. तर याच्यात सर्वात लहान अंतर कोण, अरे सॉरी 38. याचं उत्तर काय राहू शकते मित्रांनो 38 अंश. सर्वात लहान कोण, सर्वात मोठा बाह्य कोण. आता बाह्य कोण तर इथं नाही, म्हणजे तुम्ही 87 घेणार का नाही, तो सर्वात मोठा अंतर कोण आहे तो. तर त्याच्यासाठी बाह्य कोण कसं घ्यावं लागतं, मी इकडं करावं लागतं. मी स्टार्टिंगलाच तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगला सांगितलेलं आहे की बाह्य कोण एका अंतर कोण आणि बाह्य कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. तर ज्याचा अंतर कोण सर्वात लहान, ज्याचा अंतर कोण सर्वात लहान त्याचा बाह्य कोण सर्वात मोठा.
त्याचा बाह्यकोन सर्वात मोठा. आता हे 180 38 इकडे गेले म्हणजे इकडे किती राहिले 138. पंचावन्न 87 38. एका बाह्यकोन व आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते मित्रांनो. तर इथे 38 गेले म्हणल्यावर इकडे 180 मधून इकडे करू आपण 180 मधून 38 वजा करू. किती झाले 10 मधून 8 गेले 2, 17 मधून 3 गेले 14, 142 म्हणजे 142 अंश चा बाह्यकोन झाला. आता 55 सगळ्याच बाह्यकोनांच्या मापांची बेरीज काढून टाकायची मित्रांनो. 55 180 मधून 55 मायनस करायचे. 10 मधून 5 गेले 5 आणि 17 मधून 5 गेले 12 125. आता 87. आता आपल्याला 87 काढणे मित्रांनो. 87 इथं हातच्या इथं 0तून 7 जात नाही म्हणून इकडे एक हातच्या घेतला. 10 मधून 7 गेले 3 राहिले आणि इकडे 17 मधून 8 गेले म्हणल्यावर किती राहिले 9 93. तर आपला क्वेश्चन काय आहे मित्रांनो, सर्वात मोठा बाह्यकोन 140. हे 125 193 हे सर्वात मोठा आहे 140. आणि कोणाचा प्रकार. आता मित्रांनो बेसिक संकल्पना जर दूर असेल तुमची तर कोणाचा प्रकार हा याच्यावरून तुम्ही सांगू शकता. आता मला सांगा मित्रांनो इथे एखादा कोण 90 अंशाचा आहे का, नाही म्हणजे हा काटकोन नाही. आता एखादा कोण हा 90 पेक्षा मोठा आहे का, नाही 90 पेक्षाही मोठा नाही. आता इथे एक लघुकोनची संकल्पना लागू होऊ शकते. इथं तर ह्याचा प्रकार आहे, ह्याचा कोणावरून पडणारा लघुकोन. बरोबर. आणि विषमभुज लघुकोन पण होऊ शकतो आणि बाजूवरून पण याचा प्रकार पडू शकतो. दोन्ही मध्ये हा मोडू शकतो. बाजूवर विषमभुज मध्ये एक पण बाजू सारखी होती का, नाही. त्याच्यासाठी हा विषमभुज पण लघुकोन विषमभुज. तर असे मित्रांनो असे बरेचसे आपल्याला उदाहरण घेणे आहे. तर मी अशी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. कारण खूप व्हिडिओ पहिला व्हिडिओ आहे माझा, खूप मेहनतीने बनवलेला आहे मित्रांनो. याच्या मागचा स्ट्रगल खूप मोठा आहे मित्रांनो. तर याच्यासाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला आवडलाच असेल तर कमेंट मध्ये सांगा सर अजून खूप थोडंसं चांगलं घ्या वगैरे, किंवा अजून तुम्ही जशी कमेंट करता मित्रांनो तसा आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर हा आपला पहिला व्हिडिओ होता. त्याच्यासाठी आपल्याला साईडला दिसत असेल तुम्हाला आपल्या चॅनलचं नाव आहे. आपल्या चॅनलच्या नावासमोर सबस्क्राईब नावाचं बटन आहे. त्या बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक मारा मित्रांनो.